औदुंबर आपलं स्वागत करतो आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण आहोत MH10 म्हणजे सांगली मध्यवर्ती स्टँडवर आणि आजचा आपला प्रवास होणार आहे सांगली ते दहिवडी आणि ते पण KSRTCच्या बसने. मागच्या वेळेस MSRTCने केला होता, त्यावेळेस KSRTCच्या बसने आपण प्रवास करणार. बघू शकताय नवीनच बस आहे माझ्यामागं. बघू शकताय नवीनच बस आहे टाटाची. बघू शकता असं केबिन फ्रंट व्ह्यू आणि असं काही मागं बघू शकताय तुम्ही 3x2ची सिटिंग अरेंजमेंट आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या ज्या बसेस आहेत तिथं बऱ्यापैकी 2x2 सीट्स असतात, पण ह्या बसला 3x2 अजून जुन्या पद्धतीने सीट्स आहेत बघू शकताय. आणि ह्या बसचा दरवाजा मागेच आहे. बसचा बोर्ड बघू शकताय कन्नड भाषेमध्ये लिहिला आहे बेळगाव ते गोंदावले. ह्या बसचा मार्ग बेळगाववरून मिरज, सांगली, तासगाव, विटा, मायनी, कातर, खटाव, दहिवडी, गोंदवले असं काय असतोय. पण आपण सांगलीतून प्रवास करतो त्यामुळे तासगाव, विटा, मायनी, कातर, खटाव, दहिवडी असा काय रूट असणार आहे. बरोबर गाडी बघा निघलेली आहे. आता आपलं फलाटवर गाडी लागणार आहे. म्हणजे आत्ता स्टँडमध्येच होती पण मागच्या बाजूला होती, पण आता पुढे जाऊन गाडी आपली लागणार आहे. गाडी चालू झालेली आहे. फायरिंग बघू शकताय तुम्ही. ते पुढं सीट दिसते का नाही, ते आपलं आवडतं सीट आहे. तिथनं व्ह्यू पण छान येतो. पण विषय काय माहिती आहे का, त्याच्यात सीट कॉम्बिनेशन आहे 3x2चं. ते छान आहे, पण ते पुढं एक सीट दिलेली आहे ना, ती अतिशय अनकम्फर्टेबल आहे. म्हणजे तिथं असं कम्फर्टेबली बसता पण येत नाही. लहान सीट आहे, त्याचा काही उपयोग पण नाही. तर त्यामुळे आपण मागच बसून शूट करत आहोत. बघू शकताय सांगली मध्यवर्ती बस स्थानक. आणि आता आपली गाडी फलाटवर लागणार आहे आपल्या मार्गाच्या. तर बघू शकताय. आणि विशेष म्हणजे काय माहिती का, एक वेगळाच विषय आहे. हा जो समोर डिस्प्ले दिसतो ना गाडीला, तो गाडी सरळ जाताना कॅमेरा चालू दिसतो, पण ज्यावेळेस रिवर्स घेत टाकला आहे ना आत्ता आपण, तर बघू शकता डिस्प्ले पूर्ण ब्लॅक झालेला आहे. तर बरोबर गाडी 5:45 वाजता सांगलीतून निघलेली आहे. बघू शकताय तुम्ही. सांगली सिव्हिल हॉस्पिटल चौकात आहोत आता आपण, आणि इकडून आपण तासगावकडे निघत आहोत. तर बरेच दिवस या पुलाचे काम चालू होते त्यामुळे हा पूल बंद होता, पण आता हा पुलाचे काम झालेलं आहे त्यामुळे पूल पूर्ववत झालेला आहे, चालू झालेला आहे बघू शकताय. आणि आपली गाडी आता तासगावकडे निघालेली आहेत. आता आपण वसंतदादा कारखान्याजवळ आहोत आणि ही सगळी दिसत आहे ती शिवजयंतीची तयारी आहे. शिवजयंती जवळच आलेली आहे आणि गाडी निघालेली आहे बघू शकता. आपण आत्ता पोचलो आहोत तासगावच्या द्राक्षभूमी येथे. तासगावला द्राक्ष फेमस आहे खूप. ज्यांना माहीत नसेल त्यांनी माहिती करून घ्या. बघू शकता द्राक्षभूमी इथं, म्हणजे त्या चौकामध्ये द्राक्षाची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. द्राक्षभूमी तासगाव. तिकडे कवटे म्हणतात जे रोड गेलेला आहे. तसंच या स्टॉपला कॉलेज कॉर्नरसुद्धा म्हणतात आणि द्राक्षभूमीसुद्धा म्हणतात. तर आता इथून बस आपली तासगाव बस स्टँडकडे निघालेली आहे बघू शकताय. तासगाव बस स्टँडला जाण्याच्या अगोदर हे बघू शकता इकडं गणपती मंदिर आहे तासगावचं. खूप असं मोठं आणि प्रसिद्ध असे गणपती देवस्थान आहे इकडे आतमध्ये बघू शकता तुम्ही. सांगली ते दहिवडी यासाठी आपल्याला तिकीट भाडे पडलेले आहे 192 रुपये. बरोबर 6:20 आपण तासगाव बस स्थानकामध्ये पोचलो होतो. तासगावचं बस स्थानक आहे आणि तिकडे शेवटच्या फलाटवर आपली गाडी लागत आहे बघू शकताय बेळगाव गोंदवले. गाडी करेक्ट 6:30 वाजता तासगावमधून निघालेली आहे. हे जे बघू शकताय निळी लाईट आहे ना गाडीच्या आतमध्ये आहे. एक नंबर खतरनाक विषय आहे.
सगळीकडे निळं निळं निळंच दिसतंय बघा. जोराचा विषय आहे. लाईटिंगच्या बाबतीत तर गाडीचा नादच नाही. आणि काच पण आपली साफ आहे, त्यामुळं व्ह्यू पण व्यवस्थित येतो व्हिडिओ शूट करताना. बघू शकताय आपण आता निघालो, तासगावमधनं निघालो आहे आणि विट्याकडे निघालेलो आहे. आणि अशा प्रकारे बघू शकताय विट्यामध्ये पोचलो आहोत आपण. विट्याच्या मेन चौकामध्ये आहोत. पण जरासं ट्रॅफिक लागलेलं आहे. माझ्या ह्याच्यानुसार ह्या चौकामध्ये सिग्नलची व्यवस्था केली पाहिजे, कारण ॲट ए टाईम चारी बाजूने गाड्या येत असतात. बघू शकताय तुम्ही, विट्याचं मेन चौक आहे हा, चारी बाजूने गाड्या येत आहेत. तर आपण विट्यात पोचलो आहोत आणि बरोबर गाडी 7:20 आपल्या विटा बस स्टँडमध्ये पोचली आहे. बघू शकताय बस स्टँडमध्ये आपण एंटर झालो आहोत बस स्टँडमध्ये. तर बघू शकताय विट्याचं बस स्टँडचा नजारा. आणि गाडी आपली फलाटवर लागायला निघालेली आहे. संध्याकाळची वेळ आहे, 7:20 झालेले आहे. ऑन टाईम आपली गाडी पोचली. ही विट्याच्या बस स्टँडचं काम चालू आहे, त्यामुळे असा लोक दिसतो. आणि इकडं आपली गाडी लागलेली आहे. तिथून गाडी निघाली बरोबर बघा 7:30ला. आणि बघू शकता नॉर्मली ट्रॅफिक पण आहे. तर गाडीबद्दल अशी माहिती द्यायची झाली आहे तर 3x2 सिटिंग आहे. आणि गाडीचा रूट पण खूप जुना आहे. आणि गाडीच्या सीट्स इतक्या काही कम्फर्टेबल नाहीत वाटल्या. सीट्स जरा अजून कम्फर्टेबल असते का नाही तर खूप मजा आली असती. बाकीचा पावरच्या बाबतीत काही विषयच नाही गाडीचा. टाटाची गाडी आहे, एकच नंबर. आणि अशा प्रकारे बघू शकता आपण मायनीत पोचलो आहोत. ही गाडी काय बस स्टँडला जात नाही, मायनीच्या बाहेर चौकातूनच डायरेक्ट कातर खटाव मार्गे निघते पुढे. तर बघू शकताय आता आपण मायनीच्या मेन चौकामध्ये आहोत आणि चौकातून गाडी निघालेली आहे सगळं. आणि अजून एक विषय सांगायचा राहिला, गाडीमध्ये म्युझिक सिस्टीम आहे. एक नंबर गाणे वाजतात गाडीमध्ये. आणि ड्रायव्हर कंडक्टरनी तर चक्क बॉलिवूडची गाणी लावलेली आहेत. आत्ता विषय कसा आहे, फक्त आपण शूट करू शकत नाही ते, नाहीतर कॉपीराईटचा विषय येतो यूट्यूबला, तुम्हाला माहीतच आहे. नाहीतर गाडीचा नादच नाही, एक नंबर बॉलिवूड गाणी. आणि म्हणजे असं विशेष म्हणजे काय माहिती आहे का, प्रवास करताना तुम्हाला झोप येणार नाही. असं मस्तपैकी करमणूक होणार, एन्जॉयमेंट होणार, अशी सगळी सुविधा ह्या गाडीमध्ये आहे. आणि गाडी लाँग रूटची आहे, बेळगाव गोंदवले. नाईटलाच बऱ्यापैकी प्रवासाला असते. तर बघू शकताय अशा प्रकारे आपण पोचलो आहोत कातर खटावमध्ये. कातर खटावमध्ये आलेलो आहोत. ही काय कातर खटावचा मेन चौक आहे. इथून पुढे डायरेक्ट आपण बोंबाळे आणि तिथून डायरेक्ट दहिवडीमध्ये जाणार आहोत. बघू शकताय अशा प्रकारे आपण पोचलो आहोत खांडसरी चौक. मेन चौक आहे हा. खांडसरी चौकातून आपल्याला सातारा, पंढरपूर, सांगली आणि इकडे दहिवडीकडे जाता येते. असं खूप मोठा चौक आहे खांडसरी चौक. आणि या चौकातून आपण सरळ निघालो आहोत दहिवडीला. अशा प्रकारे बघू दहिवडीला आपण पोचलो आहोत. गाडीने आपल्याला मायनी चौकात सोडलेली. ही गाडी संध्याकाळची दहिवडी बस स्टँडला जात नाही. सकाळी ज्यावेळेस बेळगावला जायला निघते त्यावेळेस सकाळी 6 वाजता गाडी स्टँडला जाते. आता आपण मायनी चौकात उतरलेलो आहोत. गाडी आता दहिवडीतून गोंदवल्याला निघालेली आहे. तर फायनली अशा प्रकारे आपला सांगली ते दहिवडी 110 किलोमीटरचा प्रवास संपलेला आहे. तर छोटासाच प्रवास होता. ज्या बसने केला ती गाडी होती बेळगाव गोंदवले, पण आपण सांगलीत दहिवडीपर्यंत प्रवास केला. नक्की एक दिवशी तो पूर्ण रूट करूया. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, जय महाराज.